उत्तर प्रदेशाच्या हमीरपूर जिल्ह्यात 16 वर्षाच्या मुलीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून 60 वर्षाच्या व्यक्तीची निर्गुणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। मृत व्यक्तीला एकूण 8 मुली आहेत। त्याच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। आपली 16 वर्षाची मुलगी गर्भवती असल्याचं समजल्यानंतर आरोपी पिता संतापला होता। त्याने मुलीला बाळाच्या वडिलांचे नाव विचारलं असता तिने पीडित व्यक्तीचं नाव घेतलं होतं। यानंतर मुलीच्या बापाने कुऱ्हाडीने त्याच्यावर हल्ला केला। मानेवर कुऱ्हाड लागल्याने 60 वर्षीय पीडित गंभीर जखमी झाला होता। त्याला जखमी अवस्थेत तात्काळ झाशी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं। तिथे उपचारादरम्यान शुक्रवारी पीडित व्यक्तीचा मृत्यू झाला। मेडिकल कॉलेज ठाण्यातील पोलिसांनी मृतदेहाचा पोस्टमार्टम केल्यानंतर नातेवाईकांकडे सोपवला आहे। राम आश्रय कुशवाहा असं पीडित व्यक्तीचं नाव असून ते हमीरपूरच्या जलालपूर ठाणे क्षेत्रात येणाऱ्या नुलसिवासा गावात राहायचे। त्यांचा जावई भुजंद्र कुशवाहा यांनी सांगितले आहे की माझे सासरे शेतकरी आहेत। आमच्या परिसरातील 16 वर्षाची मुलगी गरोदर झाली होती। तिच्या कुटुंबाने 1 जानेवारीला तिचा गर्भपात केला। पोटातील मूल राम आश्रय यांचा असल्याचा आरोप होता। आम्हाला हे समजल्यानंतर तेव्हा नुलिवासा गावात पोहोचलो। आम्ही त्यांना विचारणा केली असता त्यांनी नकार दिला। मूल आपलं नसल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांनी पोलीस तक्रार करण्यास नकार दिला, तसंच पंचायत बोलवण्यासही नकार दिला। ना सासऱ्यांनी तक्रार केली ना मुलीच्या घरच्यांनी केली। दुसऱ्या जावई अरविंद यांनी सांगितले की अफवेनंतर मुलीच्या कुटुंबियांच्या मनात माझ्या सासऱ्यांविरोधात राग होता। 21 जानेवारीच्या सकाळी सासरे घराबाहेर उभे होते, तेव्हा मुलीचा वडील कुऱ्हाड घेऊन आला आणि त्यांच्यावर हल्ला केला। त्याने कुऱ्हाडीने गळ्यावर वार केला। वाचवण्यासाठी आलेल्या सासूवरही हल्ला केला। जखमी झाल्याने सासरे जमिनीवर खाली कोसळले। त्यांना उपचारासाठी आधी सरीला आणि नंतर उराईला नेले। तेथून डॉक्टरांनी त्यांना झाशी मेडिकल कॉलेजला रेफर केले। तेथे उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला।